शनिवारी 15 नोव्हेंबरला गुजरातच्या भावनगरमधल्या फॉरेस्ट कॉलनीच्या क्वार्टर्स परिसरामध्ये पोलीस आणि फॉरेन्सिकची एक टीम दाखल झाली। या टीमच्या सोबत जेसीबी आणि खड्डा उकरण्याचं काही साहित्य सुद्धा होतं। पोलिसांचा मोठा ताफा, फॉरेन्सिकची टीम आणि जेसीबी हे सगळे अचानक रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये आल्यामुळे साहजिकच आजूबाजूच्या लोकांची तिथं गर्दी जमा झाली। पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जमीन खोदायला सुरुवात केली। या खड्ड्यात त्यांना 3 मृतदेह आढळून आले। त्यातला एक मृतदेह महिलेचा होता, तर इतर 2 लहान मुलांचे। पोलिसांनी हे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि उलगडलं एक गूढ, गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 3 जणांच्या हत्येचं गूढ। गुजरातमध्ये एका फॉरेस्ट ऑफिसरनं नीलगाय पडल्यामुळे खड्डा बुजवायचा आहे असं कारण देत आपली बायको आणि 2 लहान मुलांचे मृतदेह खड्ड्यामध्ये पुरले। मग स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली आणि एका चुकीमुळे हा ऑफिसर सापडला। गुजरातमध्ये फॉरेस्ट ऑफिसरनंच आपल्या अख्ख्या कुटुंबाला का संपवलं? गुजरातची ही ट्रिपल मर्डर केस पोलिसांनी सोडवली कशी? मोबाईलचा फ्लाईट मोड आणि डिलिव्हर न झालेला एक मेसेज या केसमध्ये कसा महत्त्वाचा ठरला? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातला भरतनगरचा भाग। 7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी साधारण 6 वाजता या भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक वनसंरक्षक शैलेश खामला याने एक तक्रार दाखल केली। तक्रार होती आपली बायको नैना, 13 वर्षांची मुलगी पृथ्वा आणि 8 वर्षांचा मुलगा भव्य हे तिघेजण बेपत्ता झाल्याची। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्याचं सगळं कुटुंब सुरतवरून भावनगरला त्याला भेटण्यासाठी आलं होतं। 5 नोव्हेंबरला काही कामानिमित्त मी एका ठिकाणी फील्ड व्हिजिटला गेलो होतो। त्याच दिवशी दुपारी 2 वाजता मी घरी परत आलो, तेव्हा बायको आणि मुलं तिघेही बेपत्ता होते असं शैलेशने त्याच्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शैलेशची बायको नैना आणि दोन्ही मुलांचे फोटो मिळवले। ते आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये पाठवून तपासाला सुरुवात केली। शैलेश खामला हा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ACF म्हणजेच सहाय्यक वनसंरक्षक होता। याआधी त्याची पोस्टिंग गुजरातमधल्याच भरूच इथं होती, पण नंतर त्याची बदली भावनगरमध्ये झाली आणि तो तिकडे शिफ्ट झाला। सुरुवातीला त्याची बायको आणि दोन्ही मुलं सुद्धा त्याच्यासोबत भावनगरलाच राहायची, पण काही दिवसांपूर्वी ते सुरतला शिफ्ट झाले होते। बायको आणि मुलांना सुरतला पाठवण्याची आयडिया शैलेशचीच। भावनगरचा भाग जंगलाचा आहे, तो कुटुंबासाठी जास्त सुरक्षित नाही, शिवाय मुलांच्या शिक्षणाच्याही इथं जास्त सोयी नाहीत ही कारणं देत शैलेशने कुटुंबाला सुरतला आपल्या आई वडिलांकडे ठेवलं होतं। साहजिकच नैनाचा या गोष्टीला विरोध होता, पण शैलेश पुढं तिचं काही चालत नव्हतं। नवऱ्यापासून दूर राहणं हे तिला मान्य नसलं तरी शैलेशमुळं नैनानं ही गोष्ट स्वीकारली होती। सुट्टी असल्यावरती किंवा सणावाराला नैना आपल्या मुलांना घेऊन भावनगरला फॉरेस्ट क्वार्टरला यायची। तशी या दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा ती मुलांना घेऊन आली होती, पण अचानक ती गायब झाली। पोलीस नैना आणि तिच्या मुलांचा शोध घेत होते, पण त्यांना कोणतीच लीड मिळत नव्हती। नैना बेपत्ता झाली होती, पण तिचा फोन घरीच होता। 8 नोव्हेंबरला पोलिसांनी तिच्या फोनचे CDR चेक केले। कोणत्या अज्ञात नंबरहून तिच्या मोबाईलवरती जास्त फोन आले आहेत का, तिच्या गायब होण्यामागे विवाहबाह्य संबंधाचं कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत होते। त्यांना तसं काहीच आढळून आलं नाही। शैलेशने तक्रारीमध्ये म्हटलं होतं की सोसायटीच्या वॉचमनने नैना आणि मुलांना ऑटो रिक्षात जाताना बघितलंय, पण पोलिसांनी जेव्हा वॉचमनची चौकशी केली तेव्हा ऑटोमध्ये नैना आणि तिची मुलं बसलेली होती का हे स्पष्ट होऊ शकलं नाही। नैना कधीतरी मुलांना घेऊन भावनगरला यायची, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्याबाबत फारसं काही माहीत नव्हतं, कोणी त्यांना बघितलेलंही नव्हतं। CCTV फुटेजही पोलिसांनी चेक केलं, पण तरी त्यातून काहीच गोष्टी क्लिअर होत नव्हत्या। त्यामुळे पोलिसांनी शैलेश आणि नैना या दोघांचेही कॉल रेकॉर्ड चेक केले, तेव्हा पोलिसांना नैनाच्या फोनमध्ये शैलेशला सेंड न झालेला एक व्हॉट्सअप मेसेज सापडला। 5 नोव्हेंबरच्या सकाळी 10:15च्या आसपास हा मेसेज फोनवरती टाईप करण्यात आला होता, पण फोन फ्लाईट मोडवरती असल्यामुळं तो डिलिव्हर होऊ शकला नाही। या मेसेजमध्ये नैनाने म्हटलं होतं की मला देण्यात आलेला त्रास आता पुरेसा आहे, आता मी घर सोडून जाते, मला कुणीही शोधण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी जिवंत राहणार नाही। हा मेसेज मिळाल्यावरती पोलिसांनी या नवरा बायकोमधले आणखी जुने काही मेसेज चेक केले। शैलेश आणि नैना एकमेकांना कायम गुजरातीमधून मेसेज करायचे हे त्यातून समोर आलं, तेव्हा नैना बऱ्याचदा बोलीभाषेवरती भर द्यायची। नैनाने केलेले आधीचे मेसेजेस आणि 5 नोव्हेंबरला सेंड न झालेला मेसेज यामध्ये पोलिसांना एक फरक जाणवला। जी भाषा नैनाने वापरली होती ती वेगळी असल्याचं त्यांना दिसून आलं। यामध्ये आणखी एक गोष्ट पोलिसांना खटकली, ती म्हणजे नैनाला मेसेज करून जर शैलेशला याबाबत सांगायचं असेल तर हा मेसेज अनसेंड कसा राहिला, तिने फोन फ्लाईट मोडवरती का टाकला होता? या सगळ्या गोष्टी पोलिसांना संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी नैनाच्या बहिणीशी बोलून तिची सुद्धा चौकशी केली। यातून संशयाची सुई शैलेशकडेच वळत होती। पोलिसांनी
मग चौकशीचा रोख त्याच्याकडे वळवला. त्याचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले तेव्हा शैलेश हा गिरीश वानिया नावाच्या एका व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात असल्याचं समोर आलं. पोलिसांनी गिरीशला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गिरीश हा शैलेशचा ज्युनियर, तो RFO अर्थात रेंज फॉरेस्ट ऑफिसर होता. शनिवारी 15 नोव्हेंबरला पोलिसांनी गिरीशची चौकशी केली तेव्हा त्याने अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांना सांगितली. 2 नोव्हेंबरला शैलेशने त्याला एक काम सांगितलं होतं. शैलेशच्या फॉरेस्ट क्वार्टरच्या घराजवळ पाणी आणि कचऱ्यासाठी खड्डे खोदायचे होते. शैलेशच्या सांगण्यानुसार गिरीशने JCBच्या मदतीने हे दोन्ही खड्डे खोदले. पण 4च दिवसामध्ये म्हणजे 6 नोव्हेंबरला शैलेशने त्याला हे दोन्ही खड्डे मातीने भरायला सांगितले. एका खड्ड्यामध्ये नीलगाय पडली आहे, त्यामुळं तो खड्डा बुजवायचा आहे असं खोटं कारण शैलेशने गिरीश आणि त्याच्या खालच्या इतर अधिकाऱ्यांना सांगितलं. मग खड्डे बुजवण्यासाठी एक डंपर ट्रकही मागवला. आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांकडून त्याने खड्डे बुजवून सगळी जमीन सपाट केली. मग पोलिसांनी हे खड्डे खोदण्याच्या आणि बुजवण्याच्या कामामध्ये जेवढे फॉरेस्टचे लोक सहभागी होते त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांना एक विचित्र गोष्ट समजली. 6 नोव्हेंबरला हे खड्डे मातीने बुजवले जात होते तेव्हा शैलेश स्वतः तिथं उपस्थित होता. पण तो खड्ड्याच्या जवळ इतरांना जाऊ देत नव्हता. तिथं साप आहे असं इतरांना तो सांगायचा. नैना आपल्या मुलांसह बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शैलेशने नीलगाईचं कारण देत घराच्या जवळचे खड्डे बुजवणं, तिथं इतरांना जाऊ न देणं, नैनाच्या मोबाईलवरचा सेंड न झालेला मेसेज आणि फोन फ्लाईट मोडवरती असणं या सगळ्या कड्या पोलिसांनी जोडल्या. तेव्हा सगळा संशय शैलेशकडे जात होता. पण त्याच्या विरोधामध्ये एकही थेट पुरावा नव्हता. म्हणून पोलिसांनी फॉरेस्ट क्वार्टर जवळचे हे खड्डे पुन्हा उकरण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांना या खड्ड्यामध्ये 3 मृतदेह सापडले. हे मृतदेह होते नैना आणि तिच्या दोन्ही मुलांचे. मृतदेहांची ओळख पटल्यावरती पोलिसांनी लगेच शैलेशला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. आपणच नैना आणि दोन्ही मुलांची हत्या केल्याचं शैलेशने चौकशीमध्ये कबूल केलं. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नैनाला शैलेश सोबत भावनगरला राहायचं होतं. मागच्या 6 महिन्यांपासून ती यासाठी शैलेशच्या मागे लागली होती. पण शैलेश तयार नव्हता. नैनाने आपल्या आई वडिलांसोबत सुरतमध्ये राहावं असं त्याला वाटायचं. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये भावाचं लग्न आहे, तोवर तू सुरतला राहा. एकदा भावाची बायको आली की मग तू भावनगरला ये असं शैलेशने नैनाला समजावलं होतं. पण नैना ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. यातूनच 5 नोव्हेंबरला दोघांमध्ये वाद झाला. त्यातून कडाक्याचं भांडण सुद्धा झालं. याच रागाच्या भरात हॉलमधल्या सोफ्यावरती शैलेशने नैनाचा गळा दाबून तिची हत्या केली. शैलेश एवढ्यावरतीच थांबला नाही. त्याने त्याची 13 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलाचंही नाकतोड उशीने दाबून दोघांनाही संपवलं. त्यानंतर घरामागच्या पाण्याने भरलेल्या दोन्ही खड्ड्यामध्ये हे मृतदेह टाकून दिले. ते वरती येऊ नयेत म्हणून त्यावर दगड टाकले. हे कुणाला कळू नये म्हणून त्यावर ब्लँकेट आणि एक दरवाजा सुद्धा टाकून दिला. मग दुसऱ्या दिवशी शैलेशनं एका खड्ड्यामध्ये नीलगाय पडली आहे असं कारण आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना देत हे दोन्ही खड्डे वाळूने बुजवून टाकले. मग स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायको आणि मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, तो म्हणजे शैलेश आपली पत्नी नैना आणि मुलांना भावनगरला घेऊन येण्यासाठी तयार का नव्हता? तर याचं कारण होतं त्याचे विवाहबाह्य संबंध. 2022 मध्ये शैलेशची ओळख फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत झाली. काही दिवसांनी शैलेशचे तिच्यासोबत प्रेमसंबंध तयार झाले. शैलेशचं लग्न झालं असून त्याला 2 मुलं सुद्धा आहेत हे या महिलेला माहीत होतं. तरीही मागच्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. या महिलेला शैलेशसोबत लग्न करायचं नव्हतं, पण शैलेश तिच्यासोबत राहण्यासाठी आग्रही होता. पण नैनाला डिवोर्स देणं शैलेशला शक्य नव्हतं, कारण त्याचं लग्न सातापाटा पद्धतीनं झालं होतं. म्हणजे शैलेशच्या बहिणीचं लग्न नैनाच्या भावाशी झालं होतं. शैलेशने जर नैनाला डिवोर्स दिला असता तर नैनाच्या भावाने त्याच्या बहिणीला डिवोर्स दिला असता. शैलेशला नैना आपल्या विवाहबाह्य संबंधातला एक अडथळा वाटू लागली होती, पण त्याच्यासमोर डिवोर्सचा पर्याय नव्हता. त्यामुळं त्याने नैनाला आणि आपल्या दोन्ही मुलांना संपवलं. शैलेशने नैनाला मारलं. त्या दिवशी शैलेशचं त्या महिलेशी सुद्धा बोलणं झालं होतं, पण ते नेहमीसारखंच होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला त्यांच्यामध्ये कोणतंही बोलणं झालं नाही. 7 तारखेला या महिलेने शैलेशला कॉल केला. तेव्हा त्यानं बायको आणि मुलं हरवल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याचं या महिलेला सांगितलं होतं. या सगळ्या कटामध्ये आता या महिलेचा सहभाग होता का याचाही पोलीस शोध घेत आहेत. भावनगरमध्ये तोवर चर्चा आहे या फॉरेस्ट ऑफिसरची. त्याने नीलगाईचं कारण देत स्वतःच्या कुटुंबाची हत्या करून त्यांना पुरल्याची.